आता हा ताफा माझा कुठे निघालेला आहे. सकाळची पूजा झाली, ऑफिसमध्ये लोकांच्या भेटी घेतल्या आणि थेट गाठलं ते तुळजाभवानी मातेचं मंदिर. आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली. तिथल्या ट्रस्टला आव्हान केलं की एकल प्लास्टिकचा जो उपयोग आहे तो पूर्णपणे संपुष्टात यावा, यासाठी मंदिरच्या ट्रस्टने पुढाकार घ्यावा. एकल प्लास्टिक तिथल्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये बिलकुल वापरलं नाही गेलं पाहिजे. आणि तिथून जे निघाले ते पोचले स्वामी समर्थांच्या चरणी अक्कलकोट येथे. तिथल्या ट्रस्टबरोबर देखील मी बैठक घेतली आणि त्यांना देखील विनंती केली की त्यांनी एकल प्लास्टिकला पूर्णपणे आपल्या परिसरामध्ये बंद करावं. बऱ्याच अंशी सर्व ट्रस्टनी मला पूर्ण सहकार्य केलं. स्वामींची थोडीशी आराधना केली, थोडा जाप केला, दर्शन घेतलं आणि तिथून निघाले ते गुरुमंदिरात. गुरुमंदिरामध्ये तर अभूतपूर्व असा मला अनुभव आला. स्वामींच्या अनेक आठवणी तिथे आहेत. अनेक गोष्टी तिथे मला बघायला मिळाल्या, त्या अद्भुत होत्या. तिथे दत्तगुरू साक्षात अवतरले असे आख्यायिका आहे. रेणुका मातेचा तिथे वास होता असंही सांगितलं जातं. तिथून निघाले ते आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घरी. तिथे छानपैकी जेवण केलं, अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं. तिथून आहेर वगैरे घेऊन तर एवढ्या जवळ आले म्हणून पुढे निघाले ते गाणगापुरात. कर्नाटक बॉर्डरच्या पलीकडे लोकांना सांगितलेलं असून देखील त्यांनी फटाके उडवले. महाराष्ट्रात बऱ्यापैकी ते पथ्य लोकांनी पाळलं, पण तिथे मात्र फटाके उडवले. तिथे सुद्धा दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. अंतर्मुख होऊन प्रार्थना केली की माझ्या या सगळ्या सकारात्मक लढ्याला यश मिळो. परळीपासून परत परळी जाईपर्यंत जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास झाला. रात्री 12:30 वाजता घरी पोचले. सकाळी 10 वाजता निघालेली होते आणि परत सकाळी उठून तयार झाले, पूजा केली, लोकांच्या गाठी भेटी केल्या आणि माझ्या दिवसभराच्या कार्यक्रमाकडे वळले. नमस्कार, मी आपल्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे. हा व्हिडिओ 2-3 दिवसांचा आहे. आत्ताच माझी देवपूजा संपली आणि मी आज काही कार्यक्रम जिल्ह्यातले करत संभाजीनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. माझा एक आठवडा तुमच्यासमोर जर मी ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की किती व्यस्त माझा कार्यक्रम असतो. आणि या व्यस्त कार्यक्रमात देखील मला खूप प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं. ही ऊर्जा मला लोकांच्या सकारात्मक भावनांमधून येत असते. मी प्लास्टिक बंदी हे कार्यक्रम हाती घेतला, एक संकल्प केलेला आहे आणि पर्यावरणाच्या इतर गोष्टीसुद्धा त्याबरोबर मी करणारच आहे. पण 5 जूनला पर्यावरण दिन जरी संपला तरी माझा हा कार्यक्रम संपणार नाही. त्यानिमित्ताने मी स्वतः 5 जून जरी उलटला तरीही केवळ दाखवण्यासाठी कार्यक्रम न करता मी अक्कलकोटला गेले, तुळजापूरला गेले आणि प्रत्येक ठिकाणी मी तिथल्या देवल कमिटीच्या ट्रस्टना आव्हान केले की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्लास्टिकला प्रोत्साहन देऊ नका. हळूहळू करून प्लास्टिक बंद करा आणि एक दिवस असा येईल की तिथे अजिबात प्लास्टिक आपल्याला सापडणार नाही. यासाठी एक संकल्प घेतला. जसं प्रत्येक गोष्ट आपण करायची असेल यशस्वी तर आपण तेवढी मेहनत त्याच्यामध्ये स्वतः घातली तर लोक प्रेरित होतात. आपण स्वतः काही नियम बनवले तर लोक आपल्याकडे विश्वासाने बघतात आणि हे एक राजकारणातला नेता म्हणून फार आवश्यक असतं. जसं आपण एखाद्या मिठाईच्या दुकानात जातो आणि आपल्याला खूप सुंदर तिथे मिठाई दिसते, ती दिसायला खूप देखणी असते, पण जेव्हा आपण तिची चव चाखतो तर ती चव आपल्याला आवडत नाही. कधी कधी मिठाईचं प्रेझेंटेशन चांगलं नसतं पण तिची चव चांगली असते. हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र मिळाल्या पाहिजे असं सार्वजनिक जीवन आहे.
राजकारणातली लोक, प्रशासनातले लोक यांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचं स्वतःचं आचरण ह्या दोन्ही गोष्टी जर एकसारख्या असल्या तर लोकांना त्याच्यामधनं खूप ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. एक सार्वजनिक विषय हातात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या निर्णयाने असंख्य लोकांचं भलं करण्यासाठीची पावलं उचलणं हे एका अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या माणसाचं कर्तव्य असं मी तरी माझ्या वडिलांकडून शिकले. वैयक्तिक कामं आपण करतच असतो, पण कधी कधी काही बंधन येतात, आपल्या क्षेत्राच्या बाहेर असतात, आपल्या कक्षेच्या बाहेर असतात, आपल्या क्षमतेच्या बाहेर असतात, पण त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे नक्की आपल्या हातात आहे. तेही मी सदैव करत असते. आता मी पशुसंवर्धन विभागाच्या 560 बदल्या या काउन्सिलिंग मी केल्या, म्हणजे तिथे शून्य कोणालाही भ्रष्टाचाराला वाव दिला आणि त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण माझ्या विभागामध्ये झालं. प्रत्येक ठिकाणी जिथेही मी जाते तो पशुसंवर्धन अधिकारी अत्यंत आनंदाने माझ्याकडे फुलांचा बुके देतो आणि म्हणतो ताई खूप धन्यवाद. आणि हे धन्यवाद महत्त्वाचे आहेत, कारण ते त्यालाही चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे ही एक अशी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती संपवायची असेल तर ज्याच्या हातामध्ये जास्त अधिकार आहे तोच संपवू शकतो. हे मी करत राहीन, कारण उद्दिष्ट काय आहे ते सामान्य माणसाचं जीवन चांगलं करण्यासाठी नियमाने आणि चांगल्या आचरणाने लोकांना जवळ यासाठी आपण काहीतरी चांगला पायंडा किंवा उदाहरण बनलं पाहिजे. मी 5 वर्ष राजकारणाच्या बाहेर होते, पण समाजकारणाच्या बाहेर नव्हते. सतत सामाजिक भूमिका घेऊन मी काम करत राहिलेली आहे आणि माझे मुख्य ध्येय तेच आहे की ज्याचा कोणी वाली नाही, ज्याचा कोणी वाली नाही त्याचा वाणी आणि वाली बनण्याचा. या रस्त्यामध्ये काटे असतातच, संघर्ष असतोच आणि तो कोणाला नाही आला. आपल्याकडे तर असं म्हणतात ना की लोक नेहमी आपल्याला सल्ले देत असतात. जशी ती गोष्ट आहे की एक वडिलांनी मुलगा जात होते, गाढवाच्या पाठीवर ओझं होतं. लोक म्हणाले गाढवाच्या पाठीवर ओझं दिलं याने, लोकांनी त्याच्या पाठीवरचं ओझं आपल्या पाठीवर घेतलं. लोक म्हणे काय गाढव आहे ते, गाढवाच्या ऐवजी स्वतःच्या पाठीवर ओझं घेतलं. मुलगा गाढवाच्या पाठीवर बसला, लोक म्हणले काय मुलगा आहे, वडील चालतायत आणि मुलगा बसलाय. वडील बसले तर म्हणतात काय वडील आहे, मुलाला चालवतोय, आणि स्वतः बसलेत, दोघं बसले तर म्हणतात काय माणसं आहेत, गाढवावर वजन होतंय, दोघं किती दुष्ट आहेत. म्हणजे सतत लोक आपल्याला जज करत असतात आणि अशी संख्या थोडीशी असते, ती व्यक्त होत असते पण थोडीशी असते. त्यांच्याकडे न बघता, न डगमगता प्रत्येकाने, म्हणजे एक साधी गृहिणी असेल त्यांनी, एक साधा अगदी छोटासा काम करणारा, जॉब करणारा माणूस असेल त्यांनी, किंवा मोठ्यात मोठी भूमिका असणारा माणूस असेल त्यांनी जर अशा गोष्टीने विचलित न होता आपल्या ध्येयाकडे बघत गेले आणि सकारात्मकतेने काम केले तर आपल्याला जीवनामध्ये खूप लोकांसाठी करता येईल. कारण शेवटी आपण स्वतःला पोटभर अन्न मिळवतो, आपल्या घरी चांगलं घर आहे, आपल्या घरी प्रॉपर्टी आहे, धन आहे, धान्य आहे, ज्याच्या घरी आहे. ज्याच्या घरी नाही त्याच्यासाठी ते ध्येय असू शकतं, पण ज्याच्याकडे आहे त्याच्यानंतर त्याला काय हवं असतं ते भरभरून लोकांचे आशीर्वाद हवे असतात, माझं तरी असं म्हणणं. आणि मला वाटतं की पर्यावरणाची मदत करून, पर्यावरणाचा ऱ्हास रोखून भविष्याच्या पिढीचे आपण आशीर्वाद मिळवू शकतो. प्रत्येक ऑक्सिजन आपण सेव्ह केला तर आपल्या मुलांच्या, त्यांच्या मुलांच्या पिढीला आपण ऑक्सिजन देऊ शकतो. प्रत्येक डोंगर, दर्या, नदी यांचं संवर्धन केलं, त्यांची स्वच्छता राखली तर आपण भविष्यातल्या पिढीसाठी ते राखून ठेवू शकतो. शेवटी धन, धान्य, संपत्ती, सोनं, नाणं याहीपेक्षा ऑक्सिजन महत्त्वाचं आहे, याहीपेक्षा नद्या, नाले, पाणी हे महत्त्वाचं आहे. आणि हे आता भविष्यातल्या पिढीची संपत्ती आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की ती आपण त्यांना द्यावी. यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. ते कमी जरी असतील तरी ते फार मोठा बदल घडवू शकतात.